हे घे बाळा 200 रुपये. जा पनीर घेऊन ये, तुझ्या मामा येऊ लागल्यात. आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो. ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर आणाय पाठवले. पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या. थांब तू इथंच बघतो हिला. सुनी, ए सुनी, इकडे बाहेर. काय लय पैसे जास्त झाल्यात का तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे. लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडं? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर. बाळा हे घे 500 रुपये, अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण. सगळेजण खाऊ आपण. अय, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? गणित, मॅथ्स. मी लहानपणीपासूनच गणितामध्ये खूप फास्ट आहे. असं आहे काय? हो. 12 पंच किती? 45. चुकलं. बघा किती मी फास्ट सांगितलं. मी गणितात लय फास्ट आहे. विचारा दुसरं. बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिखट असेल तर लोणचं होतंय. पण नवरा गोड असो, तिखट असो, खारट असो, त्याची मात्र चटणीच होते. काही मुलांच्या छातडात मन नाही, अख्खं गर्ल्स हॉस्टेल असते. आता तुम्ही हे म्हणू नका की माझवाला खूप वेगळा आहे. बचपन से एक सपना था कि कोई ऐसा मिले जिसकी खातिर पूरी दुनिया भूल जाऊं. फिर मुझे मोबाइल मिल गया. अगं ए पिर्याबाई, कधी तर म्हण घरी या बाई. नको बाई, तुला बोलवायला मला काही पुरत नाही बाई. एकदा आली का मग पाण्यात बसल्यावर आणि जेच बसते दिवसभर ते उठतच नाही. अगं तो जावाच काही नवं जुनं सांगाव म्हणलं काढा विषय, पण तो काही मूड दिसाय ना वाटतं. जाऊ दे. ये ना, चहा टाकते तुझ्यासाठी, काही नाही तर भाकर तुकडा खाय, 2 घास खाय, ये बस बस. अगं भाकर तुकड्यानं पोट भरतं का बाई? मामा कळवून भरताय. अगं काही नाही. अगं तो जावाला 2 तोंडाचं मधल्या दांडीचं काही केलं म्हणते बाई तिच्या नवऱ्यानं. 2 महिन्याचं एक दांडीचं हे काय आणलं नवीन? अगं देरानं केलं, नवऱ्यानं लावलं, असं आलं बाई माझ्या कानावर. हा, एक दाणीचं म्हणतेय का तू? म्हणजे 2 तोंडाचं एक दांडीचं एक दाणी आहे ती. हा तेच ते एक दाणीचं. कशाचं काय केलंय तिला? मलाच केलंय ते. काही घेऊन पळते का ग? माझ्या नवऱ्यानं मला गळ्यातलं, नाकातलं, कानातलं, पायातलं सगळं केलेलं आहे. माझी हौसच पिटली बाई. आता बाई पहा बाई, अहो पहिल्यासारख्या बाया तरी राहिल्या का? काही मुलांच्या छातडात मन नाही, अख्खं गर्ल्स हॉस्टेल असते. आता तुम्ही हे म्हणू नका की माझवाला खूप वेगळा आहे. सुनी, बोला की. तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग, पण मला पैसे मागू नको.